बघा, आपण जेव्हा चार चौघांमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, तेथे जाताना आपण छान नीटनेटके आवरून तेथे गेलेलो असेल किंवा व्यवस्थित कपडे वेअर केलेले असतील, तर आपसुकच तेथे गेल्यानंतर आपल्याला एकदम छान फील होतं. आपण नीटनेटके दिसत आहोत, आपण सुंदर दिसत आहोत, असा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि हा कॉन्फिडन्स आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आणि त्यामुळे समोरच्यांना सुद्धा आपण अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो. पण या उलट जर आपण काहीही न आवरता लोकांमध्ये गेलेलो असेल, व्यवस्थित कपडे वेअर केलेले नसतील किंवा नीटनेटके जर तेथे गेलेलो नसेल ना, तर बाकीच्या लोकांना बघून आपल्याला कुठेतरी अनकम्फर्टेबल फील होतं आणि आपण त्या लोकांमध्ये चांगले दिसत नाही आहोत असा न्यूनगंड आपल्यामध्ये निर्माण होतो आणि तो आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आणि समोरच्या व्यक्तीला त्यामुळे आपल्याकडे बघितल्यानंतर अजिबात फ्रेश वाटत नाही. आणि म्हणूनच घरामध्ये राहून किंवा घराच्या बाहेर जाताना आपण कशा प्रकारे गेलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच अशा मुली असतात किंवा महिला असतात, त्या कामामध्ये इतक्या बिझी असतात की त्या स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही. मला असं वाटतं की जसं तुम्ही दुसऱ्यांकडे लक्ष देता, तुमच्या घरातल्या इतर लोकांकडे लक्ष देता, थोडंसं लक्ष तुमच्याकडे द्या. त्यांना जेवढा वेळ देता त्यामधला थोडासा वेळ तुमच्यासाठी राखून ठेवा. जसं की बऱ्याच अशा महिला आहेत, मुली आहेत, त्या काय करतात, दिवस दिवस केस सुद्धा विंचरत नाहीत. त्या त्यांच्या कामामध्ये इतक्या बिझी होऊन जातात की 5 मिनिटं सुद्धा आरशासमोर उभा राहायला त्यांना वेळ नसतो. यामुळे काय होतं, तुमच्या घरातले जेव्हा तुमच्याकडे बघतात ना, तेव्हा त्यांना तुमच्याकडे बघितल्यानंतर अजिबात फ्रेश वाटत नाही किंवा पॉझिटिव्ह वाइब्स येत नाही. थोडासा वेळ तुमच्यासाठी नक्की द्या. जर तुम्ही व्यवस्थित राहिला, छान नीटनेटक्या राहिलात ना, तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप फ्रेश वाटेल. तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा त्यामुळे खूप जास्त फ्रेश होऊन जाईल. त्यामुळे स्वतः नीटनेटक्या राहण्याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल नीटनेटकं कसं राहायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या स्किनची काळजी घ्या. आता बघा, तुमचा कलर कोणताही असू द्या, तुमचा रंग सावळा असू द्या, गोरा असू द्या, हे अजिबात मॅटर करत नाही. पण तुमची स्किन जर चांगली असेल ना, तुम्ही छानच दिसणार आहात. मग तुमचा रंग गोरा असू द्या किंवा सावळा असू द्या. बघा, जर तुमचा रंग हा खूप छान गोरा पान असेल आणि तुमच्या स्किनवरती डार्क स्पॉट, मेलाझ्मा, पिंपल्स अशा प्रकारचा स्किनचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना, तर तुमची गोरी स्किन सुद्धा अजिबात चांगली नाही दिसणार. किंवा तुमच्या सावळ्या स्किनवरती जर पिंपल्स असतील, पिंपल्सचे डाग असतील, तर ती स्किन सुद्धा अजिबात चांगली नाही दिसणार. पण तुमची स्किन जर हेल्दी असेल, ग्लोईंग असेल, तर तुमची स्किन ही छानच दिसणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच सुंदर दिसणार आहात. मग तुम्हाला जास्त मेकअप करायची सुद्धा बिलकुल गरज लागणार नाही. नॅचरली तुम्ही सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. आता स्किन चांगली राहण्यासाठी काय करायचं, तर मी तुम्हाला खूप लांबलचक कसं स्किन केअर बिलकुल सांगणार नाही, तर तुम्हाला मी बेसिक स्किन केअर सांगणार आहे, जे की मी फॉलो करते आणि ज्याचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, सकाळी आणि संध्याकाळचं रुटीन, मी सिंपल रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी उठल्यानंतर छान अशा फेस वॉशने तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर हे पहिलं काम तुम्ही करायचं आहे. चेहरा छान अशा फेस वॉशने छान क्लीन करायचा आहे. चेहरा क्लीन झाल्यानंतर चेहरा छान पुसून घ्यायचा आहे आणि थोडीशी जेव्हा तुमची स्किन ओली असते ना, त्या स्किनवरती मस्त असं मॉइश्चरायझर लावायचं आहे. भरपूर मॉइश्चरायझर घ्यायचं आणि चेहऱ्याला छान मसाज करत लावायचं. यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यामधलं जे काही वॉटर आहे, जे काही पाणी आहे, ते तुमच्या चेहऱ्यामध्ये छान मुरतं आणि त्यामुळे तुमचा चेहरा हा छान तुकतुकीत दिसण्यासाठी आणि छान हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला बिलकुल विसरायचं नाही आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरू नका, कारण सनस्क्रीन खूप जास्त गरजेचं आहे. सकाळच्या स्किन केअर मध्ये तुम्ही सनस्क्रीन ऍड करायचंच आहे. रात्रीच्या स्किन केअर रुटीन मध्ये फक्त तुम्ही फेस वॉश करा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. या दोन स्टेप जरी तुम्ही केल्या ना, तरी सुद्धा तुमची स्किन ही छान ग्लोईंग दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी खूप मदत होणार आहे. हे बेसिक स्किन केअर फक्त तुम्ही करा. यामुळे तुमच्या स्किन मध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट नक्कीच जाणवेल. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप. आता बऱ्याच जणी आहेत की ज्यांना मेकअप करायला बिलकुल आवडत नाही किंवा बऱ्याच जणी असं सुद्धा म्हणतात की आम्हाला मेकअपची काहीच गरज नाही. पण असं बिलकुल नसतं. मेकअप जर तुम्ही केला ना, त्यामुळे तुम्ही जसे आहात त्यापेक्षा अजून सुंदर दिसता. तुमचे जे फीचर्स आहेत ते अजून शार्प दिसतात. त्यामुळे थोडाफार मेकअप करायला बिलकुल हरकत नाही, कारण मेकअपमुळे तुमचे डोळे असतील, लिप्स असतील, एकदम उठून दिसण्यासाठी मदत होते. मेकअप म्हणजे प्रॉपर तुम्ही मेकअप करूनच दिवसभर राहायचं असं मी बिलकुल म्हणणार नाही. सिंपल तुम्ही चेहऱ्याला बेबी क्रीम लावू शकता किंवा सीसी क्रीम लावू शकता. या ज्या क्रीम्स असतात ना, त्या फाउंडेशन सारखं काम करतात. चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल किंवा अनइव्हन स्किन टोन असेल ना, तर तो इव्हन टोन दिसण्यासाठी या क्रीम खूप
खूप मदत करतात. त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती थोडीशी ब्राईट दिसण्यासाठी आणि फ्रेश दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यामध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडचे यूज करू शकता, पण मी लॅक्मीची आणि पॉन्डची बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यूज करते. खूप छान क्रीम आहे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. जर तुम्हाला हव्या असतील ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता. आता जर तुम्हाला त्यावरती पावडर लावायला आवडत असेल तर तुम्ही पावडर लावा, किंवा अदरवाईज तुम्ही पावडर स्किप सुद्धा करू शकता. तुमच्या डोळ्यांना काजळ लावायला बिलकुल विसरू नका. आता मला स्वतःला पर्सनली काजळ लावायला खूप आवडतं. एक दिवस जर मी काजळ नाही लावलं तरी माझा चेहरा हा आजारी असल्यासारखा दिसतो, इतकी मला काजळाची सवय झालेली आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये जर मी काजळ लावायला विसरले असेल तर माझे जे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांचे मला मेसेज येतात की ताई तू अशी का दिसते. एवढी मला काजळाची सवय आहे आणि मला काजळ लावल्याशिवाय अजिबात करमत नाही. तुम्हाला जर काजळ लावायला आवडत असेल तर तुम्ही नक्की लावा. काजळ लावल्यामुळे तुमचा पूर्ण चेहरा हा वेगळा दिसतो, डोळे खूप सुंदर दिसतात, रेखीव दिसतात. काजळाबरोबरच तुमच्या ज्या आयब्रोज आहेत त्या सुद्धा नक्की फिल करा. आता बऱ्याच महिला आणि मुली आहेत की त्यांच्या आयब्रोज खूप जास्त थिन असतात, खूप पातळ असतात, म्हणजे एकदम विरळ असतात. मग तुमच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारच्या विरळ ज्या आयब्रोज असतात किंवा बारीक आयब्रोज असतात ना, त्या अजिबात चांगल्या नाही वाटत. काय करू शकता तुम्ही, छान अशा आयब्रो पेन्सिलने तुमचे आयब्रोज हे छान फिल करा. यामुळे काय होतं, तुमचे जे आयब्रोज आहेत ते ब्रॉड दिसण्यासाठी खूप मदत होते. आता आयब्रोज फिल करताना काय करायचं, ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल अजिबात यूज करू नका, तर तुम्ही ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल यूज करू शकता. यामुळे तुमच्या ज्या आयब्रोज आहेत ना ते एकदम नॅचरल दिसतात, आर्टिफिशियल अजिबात दिसत नाहीत. थोडीशी लिपस्टिक तुमच्या ओठांवरती नक्की लावा. जर तुम्हाला डार्क कलरच्या लिपस्टिक लावायला आवडत नसतील ना तर तुम्ही न्यूड कलरच्या लिपस्टिक लावू शकता, ज्या की अगदी ओठांसारख्या असतात. जर तुम्हाला न्यूड कलरच्या लिपस्टिक कशा निवडायच्या हे माहिती नसेल ना तर न्यूड कलरच्या काही मला आवडणाऱ्या ज्या लिपस्टिक आहेत ना त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही लिप बाम यूज करू शकता. मार्केटमध्ये खूप छान छान टिंटेड लिप बाम अवेलेबल आहेत. काय होतं, तुमचे जे लिप्स आहेत ना ते लिपस्टिक लावल्यासारखे दिसतात आणि तुमचे लिप्स दिवसभर मॉइश्चराइज सुद्धा राहतात. त्यामुळे तुम्ही लिपस्टिक ऐवजी टिंटेड लिप बाम सुद्धा यूज करू शकता. एवढं जरी बेसिक तुम्ही केलं ना तरी सुद्धा तुम्ही खूप सुंदर आणि खूप नीटनेटके दिसण्यासाठी मदत होणार आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे महिला असेल किंवा मुली असेल खूप जास्त दुर्लक्ष करतात ते म्हणजे बॉडीवरचे हेअर्स प्रॉपरली आणि वेळच्या वेळी रिमूव्ह करा. याचा बऱ्याच जणी कंटाळा करतात, पण तुम्हाला माहितीये का तुमच्या बॉडीवरचे जे हेअर्स आहेत ते रिमूव्ह करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. या बॉडी हेअर्स मध्ये हँड्स असतील, लेग्स असतील, अंडरआर्म्स असतील किंवा प्रायव्हेट एरिया असेल, या ठिकाणचे हेअर्स प्रॉपरली रिमूव्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे. हेअर वॅक्स करणं खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं, एकतर आपला जो पर्सनल हायजीन आहे तो मेंटेन राहतो, एकदम आपल्याला छान स्वच्छ वाटतं आणि बॉडीवरचे हेअर्स रिमूव्ह केल्यामुळे तुमची जी स्किन आहे ना ती ग्लोईंग दिसते आणि छान अशी ब्राईट दिसते. बघा, आपण जर अप्पर लिप्स केलं नाही किंवा आयब्रोज जर वेळच्या वेळी केलं नाही तर आपल्याला चेहऱ्याकडे बघितल्यानंतर अजिबात आपला चेहरा फ्रेश वाटत नाही. आणि जेव्हा आपण आयब्रोज करतो किंवा अप्पर लिप्स करतो इन्स्टंटली आपला चेहरा एकदम कोरीव दिसायला लागतो आणि एकदम ब्राईट दिसायला लागतो. तशाच प्रकारे आपल्या हँड्सचं असेल, लेगचं असतं. त्यामुळे हँड्स आणि लेग्स वॅक्स करायला किंवा अंडरआर्म्स करायला बिलकुल विसरायचं नाही. वेळच्या वेळी तुमच्या बॉडीवरचे हेअर्स नक्की रिमूव्ह करा. यामुळे तुमच्या बॉडीवरचे हेअर्स रिमूव्ह तर होतातच, तुमच्या हातावरती, पायावरती जर टॅनिंग झालेलं असेल ना ते सुद्धा रिमूव्ह होण्यासाठी वॅक्स खूप जास्त मदत करतं. आता बऱ्याच जणी असतात की त्या काय करतात, हातावरचे किंवा पायावरचे हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी रेझरचा वापर करतात. पण मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेल की हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी रेझरचा वापर बिलकुल करू नका. याऐवजी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करा. आता हे जे रेझर्स असतात ना त्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीवरचे जे हेअर्स असतात ते वरच्या वर निघतात, मुळापासून केस निघत नाहीत आणि रेझरमुळे तुमची जी वरची स्किन असते ना ती डॅमेज होते. मग तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स होतात, इन्फेक्शन होतं. मला सुद्धा हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे हातावरचे आणि पायावरचे केस रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही रेझरचा वापर बिलकुल करू नका. त्यातून एकदा तुम्ही पार्लरमध्ये जाऊ शकता आणि तुमच्या हातावरचे आणि पायावरचे हेअर्स रिमूव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्ही महिन्यातून तुमच्या स्किनची काळजी घ्यायला बिलकुल विसरू नका. आता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला लुक हा कसा दिसणार आहे हे आपल्या स्किन बरोबर, आपल्या कपड्यांबरोबर, आपल्या केसांवरती सुद्धा डिपेंड असतं. आता बऱ्याच महिलांना आणि मुलींना मी बघितलेलं आहे, त्या काय करतात, खूप जास्त तेल केसांना लावतात आणि खूप जास्त ओढून ताणून केसांची वेणी घालतात किंवा केस बांधतात. तर हे अजिबात दिसायला चांगलं दिसत नाही. जर तुम्ही तुमचे केस खूप जास्त तेलकट ठेवले तर काय होतं, तुमचा जो लुक असतो ना तो एजेड दिसायला लागतो आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर अजिबात फ्रेश वाटत नाही. त्यामुळे तुमच्या केसांवरती जे तेल आहे ते वेळच्या वेळी काढा. जर तुम्हाला हेअर ऑइलिंग करायचं असेल तर केस धुवायच्या 1 तास आधी तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करा आणि मग हेअर वॉश करा. केसांना तेल लावून अजिबात ठेवू नका. यामुळे तुमचा जो लुक आहे तो फ्रेश अजिबात दिसणार नाही. वेळच्या वेळी केसाला शॅम्पू केल्यामुळे केसामध्ये जी काही डर्ट असते, घाण असते ती निघून जाते आणि तुमचे केस सुद्धा
छान मॅनेजेबल दिसण्यासाठी खूप मदत होते. तुमचे जे केस आहेत ते वेळच्या वेळी शॅम्पूने क्लीन करायला बिलकुल विसरू नका. नंबर 5, आउटफिट. आता बऱ्याच जणींना वाटतं की आपण छान वेस्टर्न कपडे घातले, स्टायलिश कपडे घातले तरच आपण छान दिसू किंवा स्मार्ट दिसू, तर असं अजिबात नसतं. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल कपडे वेअर करता, तुमच्या बॉडीला साजेसे कपडे वेअर करताना त्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, कॉन्फिडंट वाटतं आणि ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. असेच कपडे निवडा ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, जे कपडे तुमच्या बॉडीला सूट होत आहेत. त्यासाठी तुम्ही वेस्टर्न कपडेच वेअर केले पाहिजेत असं बिलकुल नाही. साध्या सिंपल कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसू शकता. फक्त मला तुम्हाला इथे एकच सांगायचे आहेत, असे कपडे निवडा की जे कपडे सध्या लेटेस्ट मध्ये आहेत आणि ट्रेंडिंग मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणी आहेत की ज्या कुर्ती आणि लेगिन वेअर करतात. एक्झाम्पल तुम्ही छोटे मोठे बदल नक्कीच करू शकता, जसं की कुर्तीवरती लेगिन वेअर करण्यापेक्षा जर तुम्ही कुर्तीवरती प्लाझो वेअर केली किंवा स्ट्रेट फिटची पॅन्ट वेअर केली तर ते अजून छान दिसेल. किंवा जर तुम्ही टॉप आणि बॉटम यूज करत असाल ना, तर टॉप मध्ये मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत, जसे की पेप्लमचे टॉप असतील, आलिया पॅटर्नची कुर्ती असेल किंवा फिट अँड फ्लेअर वाल्या कुर्तीज असतील, अनारकली कुर्तीज असतील. या ज्या कुर्तीज आहेत ना, यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटणारच आहे, पण यामध्ये तुमचा लुक हा अजून स्टायलिश दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. त्यामुळे लेटेस्ट ज्या कुर्तीज आहेत, ज्या की सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत, अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही यूज करा. ट्रेंड बरोबर चाला. जर तुम्ही आउट ऑफ ट्रेंड असणाऱ्या कुर्तीज यूज केल्या ना, तर त्यामध्ये तुम्ही अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. नंबर 6, सेल्फ टाइम. महिन्यातून एकदा 1 तास तुमच्यासाठी नक्की काढा. महिन्यातून एकदा तरी 1 तासभर का होईना पार्लरमध्ये नक्की जा. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही क्लीनअप करू शकता किंवा फेशियल करू शकता. बघा, महिन्यातून फक्त 1 तास तुम्ही तुमच्यासाठी देऊच शकता. मी स्वतःसाठी महिन्यातून 1 तास देते, कारण तेवढा वेळ मी माझ्यासाठी देऊ शकते. तुम्ही सुद्धा महिन्यातून 1 तास तुमच्यासाठी नक्की द्या. सेल्फ पॅम्परिंग नक्की करा. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही वॅक्स करा, फेशियल करा, क्लीनअप करा. जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करू शकता. यामुळे काय होतं, तुम्हाला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं, तुमची स्किन सुद्धा छान राहते आणि तुमचं पर्सनल हायजीन सुद्धा मेंटेन राहण्यासाठी खूप मदत होते. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.